पाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या टॉस करू आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रथमेश म्हात्रे ज्याने 21 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना टर्निंग पॉइंट षटक फेकला, फक्त 5 धावा दिल्या, तोच खेळाडू ठरलाय सामनावीर. आमचे चाके साहेब आहेत, त्यांच्याच शुभाशय आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. टॉस साठी सुद्धा आलेले आहेत कॅप्टन पाठवायचं आपण पडले संघ. चला प्रथम मेश पडले टीमचे कॅप्टन या. सवयलपेठ प्रथमेश म्हात्रे चांगला खेळ झाला आज. दोन्ही डावामध्ये पाहिलं तर चांगल्या बॅटच्या सहाय्याने त्याच्यात चांगले मोठे फटके पाहायला मिळाले. चला टॉस करूया आपण नेवालीपाडा आणि त्याच्या विरोधात स्वर्गीय विष्णू शेठ स्मृती पडले संघ. आजच्या रात्रीमधील शेवटचा सामना असेल नेवालीपाड्याच्या विरोधात पडलेगाव. यस, पडलेगाव संघाचा टॉस आहे पेंडिंग. चला आता नंतर होईल. तर आज अगदीच गोड आवाज ऐकला ते आमचे सिनियर समालोचक जगदीश पाटील सर यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. भरपूर चांगला आवाज आपण आजच्या रात्रीमध्ये आपण ऐकला. जगदीश पाटील सर यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर सन्मानित केलं जात आहे. चला पडले टीम, आपण लगेच आता टॉस जिंकला. जो काही निर्णय असेल आमच्यापर्यंत पोहोचवा आणि जो काही निर्णय असेल लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये पेश करा. रात्रीचे सामने त्याच्यामुळे आपण आता विश्रांती करू नका. जर डेचे सामने असते तर आपण कदाचित लागोपाठ संघ घेतात, त्याच्यामुळे तुम्हाला विश्रांती दिला असते. मात्र नाईट स्पर्धेमध्ये केलता, त्याच्यामुळे तुम्हाला आता विश्रांती घेऊ नका. लगेच जो काही निर्णय असेल मैदानाच्या आतमध्ये पेश करा. यस, निर्णय काय पडले टीम? क्षेत्ररक्षण करण्याचा ना. चला आपल्या 11 खेळाडू घेऊन लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जा. आमचे बाला आज पूर्ण रात्र. केतन म्हात्रे आपण कुठे असाल? आपण व्यासपीठावरती या. केतन म्हात्रे, चला लगेच पडले टीम आपण आपल्या 11 खेळाडू घेऊन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जा. क्षेत्ररक्षण देखील सजून घ्या, विलंब करू नका. आजच्या रात्रीमध्ये शेवटची मॅच पाहायला मिळेल. एका साईडला स्वर्गीय विष्णू शेठ पाटील पडले आणि त्या संघाला फाईट करे जर्मन नेवालीपाडा. या दोन संघांदरम्यान ही लढत पाहायला मिळेल, जिथे सुपर 8 साठी दुसरा संघ आजच्या रात्रीमध्ये कोणता दाखल होईल. एक संघ पहिला घरच्या मैदानावरती खरे तर सुपर 8 साठी दाखल झाला, तो स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जयपोले म्हात्रेपाडा हा संघ आजच्या रात्रीमध्ये सुपर 8 साठी दाखल झाला. दुसरा संघ कोणता लकी ठरेल जो सुपर 8 साठी आजच्या रात्रीमध्ये दाखल होईल. चला विनंती असे पडले टीम, का आपण उशीर करता, आपण लगेच जा मैदानाच्या आतमध्ये. आपले 11 खेळाडू घेऊन आपण लगेच क्षेत्ररक्षण देखील सजून घ्या.
मला फेकायचा त्याच्यामुळे मी विनंती करेन दोन्ही टीम आपण संघनायक आपण वेळेवरती उपस्थित राहा. चला पहिली मॅच असेल गुरवलीपाडा आणि आशिली या दोन संघांदरम्यान तुम्हाला उद्याच्या रात्रीमध्ये पहिली मॅच सुपर 8 ची पाहायला मिळेल. दोन्ही संघांना विनंती करेन काही करून तुम्हाला 6 वाजता रिपोर्टिंग द्यायची आहे. 6:05 आपण मॅचला सुरुवात करणार त्याच्यामुळे मी विनंती करेन दोन्ही टीम की आपण वेळेवरती या. चला पडले टीम आपण आपले 11 महारथी 11 खेळाडू घेऊन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जा. चला उशीर करू नका क्षेत्रशी सजून घ्या. ऑफिशियल अंपायर्स देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात त्याच्यामुळे पडले टीम आपण लगेच आपला क्षेत्रशी सजून घ्या. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. केतन मात्रे आपण चला व्यासपीठावरती या. खजिनदार चला लगेच विनंती या. तर कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. आजच्या रात्रीमध्ये शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला जय हनुमान नेवाली पाडा आणि त्या संघाला फाईट करत स्वर्गीय विष्णू शेठ पाटील पडले या दोन संघादरम्यान आपण लढत पाहतोय. पडले टीमनं जिंकला टॉस सर्वप्रथम आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला जय हनुमान नेवाली पाडा टीमला. सलामीची जोडी कर्मवीर आणि धर्मवीर असे दोन सलामीवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. फिल्डची रचना सजवल्या पडले टीमला. फलंदाज रोशन जाधव नितीन जाधव ही सलामीची जोडी. पंचाचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल प्रगतीपथावर. पहिलाच बॉल टॅपिंग क्रिकेट झाला. क्षेत्ररक्षक आहेत ते रनआउटची संधी डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. बॅकअप आलं आणि तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका धावेला प्राधान्य देत असताना वैयक्तिक संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज रोशन जाधव. मॅच 4 षटकांच्या इम्पॉर्टंट मॅच इथून जर जिंकला तर आजच्या रात्रीमध्ये सुपर 8 साठी दुसरा संघ तो दाखल होईल. कोणता संघ आपले अधिराज्य कायम ठेवले या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये हे पाहणं गरजेचं. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज भावेश मात्रे. मुख्य ड्रम कार्ड स्वर्गीय विष्णू शेठ पाटील पडले टीमचा गोलंदाज पाहता. पहिला बॉल वरती सिंगल आली. स्ट्राइक रुटेड. स्ट्राइक वरती नितीन जाधव. प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज. पहिला धक्का बॅटिंग करत असताना जय हनुमान नेवाली पाडा टीमला फलंदाज नितीन जाधव मैदानातून बाहेर. पहिला ते धक्का बॅटिंग करत असताना नेवाली पाडा टीमला. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चांगली गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये भावेश मात्रे पहिला मिलिटरी. पावर सरकारचा षटक
आल्या प्रहार केला, चांगला फटका एक्झिक्यूट केला, जिथे पॉइंटचा बर्नचिन्ह लॉक केला. 6 धावांसाठी टोकला करण ठाकूरनं षटकार. आल्याला प्रहार केला, आडव्या बॅटचा वापर केला आणि यशस्वीरित्या हा फटका एक्झिक्यूट केला. 6 धाब्यानं अकाउंट ओपन केला. संघाची धावसंख्या पाहिली 7 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जनमान नेवालीपाडा. पुढचा बॉल थोडासा जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न, दिशा दिली, बॅकवर्स कव्हर याला चेंडू खेळून काढला आणि क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. चांगले क्रिकेट मागील बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं. करण ठाकूरनं एका धाब्यानं धावफलक काढलाय. पलकावरती धाबा पहिला. संघ जाऊन पोहोचला तब्बल 8 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जनमान नेवालीपाडा. समोर रोशन जाधव ऑन स्ट्राईक इन ऍक्शन गोलंदाज या पुन्हा एकदा भावेश म्हात्रे. हो, प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉडीला चौकून खेळण्याचा प्रयत्न जोर होता. बॅकफुट वरती पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि इथे तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर या पलकावरती. संघ 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिला षटक बारगासचा, चांगली गोलंदाजी, एक षटका जरूर या ओव्हर मध्ये पहिला, मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना सध्या स्वर्गीय विष्णू शेठ पाटील. पडले टीम साठी गोलंदाज भावेश म्हात्रे. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा रोशन जाधव. अंतिम बॉल टॅपिंग क्रिकेट झाला. ऑन साइडला केलेला क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑन मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका धाबेनं षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जनमान नेवालीपाडा 1-5 संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. मात्र मॅच इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे टार्गेट जर चांगला सेट करायचं असेल ना तर तुम्हाला आक्रमण मॅच मध्ये करावं लागेल. समोर फलंदाज स्ट्राईक एंड वरती रोशन जाधव आज द ओपनर ऑन स्ट्राईक. वेगळ्या शैलीनं गोलंदाजी करत असताना दुसरा ट्रम्प कार्ड रोशन कुंभार हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल निर्धाव फेकला, जिथे शांत फलंदाज रोशन जाधवला केला. डॉट चेंडू फेकला, धावसंख्या स्थिर पलकावरती. संघ 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 4 षटकांची मॅच पहिला पूर्वार्ध, जिथे बॅटिंग करत जनमान नेवालीपाडा आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 4 षटकामध्ये किमान 55 ते 60 हा लक्ष्य सेट करावा लागेल आणि त्या रणनीती त्या स्ट्रॅटेजीनुसार बॅटिंग होणं मॅच मध्ये गरजेचं नेवालीपाडा टीमचा. समोर फलंदाज पाहिलं तर रोशन जाधव वैयक्तिक 2 धाब्याचे योगदान दिलं, 4 बॉल फेस केल्यात, थोडासा दबाव टाकला गोलंदाजी करत असताना पडले टीमला. हो, सोपा बॉलिंग, फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न, सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला गोलंदाज रोशन कुंभारनं आणि इथे मात्र पूर्णपणे शांत ठेवणं फलंदाज रोशन जाधवला. धावसंख्या स्थिर फलकावरती. संघ 9 या आकड्यावरती 1 विकेट गमावला, मात्र धाब्यांसाठी आता संघर्ष चालू आहे बॅटिंग करत असताना नेवालीपाडा टीमचा. टॉट चेंडू मॅच मध्ये खेळतोय सध्या रोशन जाधव, मात्र धाबा येणं हे गरजेचं राहील बॅटिंग करत असताना नेवालीपाडा टीमसाठी. थोडासा स्लोवर बॉल होता, गतीचा चेंडूचा लाईन मेरिट पाहिला आणि त्याच्यानंतर हा फटका एक्झिट केला. सिंगल पाहायला मिळेल. एका धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला. 10 या आकड्यावरती स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक होती फलंदाज करण ठाकूर. तिसऱ्या क्रमांकासाठी आलाय, ज्याच्या बॅट मधून आपण 1 षटकार पाहिला. वैयक्तिक 7 धाब्यांचे योगदान करण ठाकूरने दिला आणि त्याला विस्फोटक बाणा आजमावा लागेल. इथे जर तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करायचं ना तर करण ठाकूरला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. एक थाकड खेळाडू, सातत्यानं भरपूर चांगला खेळ आपण जनमान नेवालीपाडा टीमसाठी पाहिला. करण ठाकूरचा तोच फलंदाज ऑन स्ट्राईक पाठची एज घेत असताना डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र सिंगलला प्राधान्य.
एकेरी दुहेरी धाब्याला प्राधान्य दिलं जातं याचं कारण असं गोलंदाजी अगदी भेदक मारा असे गोलंदाजी रोशन कुंभार मॅच मध्ये करतं. 4 बॉल मध्ये अवघ्या 2 धाबा पूर्णपणे मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवला आणि कमालीचा षटक फेकता स्वर्गीय विष्णू शेठ पाडी पडले टीमसाठी गोलंदाज रोशन कुंभार. संघाची धावसंख्या पहिले 1 ने पुढे सरसावत असताना 11 या आकड्यावरती. नेबाली पाडा प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्यानं तेवढीच चांगली गोलंदाजी सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी पलटवार केला आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं आणि या 2 धाब्यांना संघ पुढे सरसावत असताना धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना जनमान नेबाली पाडा पहिला विकेट गमावला सेकंड बॉल वरती. त्याच्यानंतर पार्टनरशिप बनली मात्र धाबा येत नाही. हे डोकीदुखी सध्या नेबाली पाडा टीम साठी. 4 षटकाची मॅच किंवा 50+ तुम्हाला टार्गेट सेट करावा लागेल. जर सिंगल डबलला प्राधान्य दिला तर तुम्ही तुमच्या मनामध्ये जो टार्गेट सेट केला त्या टार्गेट पर्यंत पोहोचता येणार नाही. जर त्या टार्गेट पर्यंत पोहोचायचा तर तुम्हाला हवा रॅकेटचा वापर मॅच मध्ये करावा लागेल. क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला गोलंदाज रोशन कुंभारनं. जिथे दुसरा धक्का बॅटिंग करत असताना जय हनुमान नेबाली पाडा टीमला. टॅगडीचा 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती दाबा पाहिला तर संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. शांत सुरुवात सध्या नेबाली पाडा टीमची होत्या. दोन्ही गोलंदाजांना भरपूर चांगली गोलंदाजी 100% योगदान 100% कमिटमेंट मॅच मध्ये दिले. सध्या स्वर्गीय विष्णू शेठ पाडी पडले टीमसाठी. दोन्ही गोलंदाजांना चांगली गोलंदाजी साकारली. अद्याप 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून 12 चेंडू मध्ये चांगल्या रीतीने फटके कन्वर्ट करावे लागतील. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. पहिला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान नेबाली पाडा टीमला मागे 12 बॉल मध्ये काय केलं हे विसरावा लागेल. पुढे काय करायचा कशा रीतीने टार्गेट सेट करायचं मनामध्ये टासावा लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. प्रथम मात्र तिसरा ट्रम्प कार्ड स्वर्गीय विष्णू शेठ पाडी पडले टीमचा. प्रहार केला फटका चांगला अगदी पॉइंट रिसनला हा फटका एक्झिक्यूट केला. ब्रँडेड षटकार फलंदाज करण ठाकूरच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. करणच्या बॅट मधून हा दुसरा षटकार आलाय. 6 धाब्यांना संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिले 19 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना नेबाली पाडा 12 मध्ये अवघ्या 13 धाबा खर्च केला. त्याच्यानंतर प्रथम मात्रेचा तिसरा षटक जिथे स्वागत केला फलंदाज करण ठाकूरनं 6 धाब्यांना. संघ 19 या आकड्यावरती. या फटक्यांची गरज आहे. या फटक्यांना दिलासा दिला जाईल टीम नेबाली पाडाला. पुढचा बॉल सेकंड बॉल आहे. गोलंदाज प्रथम मात्रे समोर एक धाकडे गेला डो करण ठाकूर. अचड मध्ये फेकला आउट अपील LBW चा शिकार. धक्का तिसरा बॅटिंग करत असताना जय हनुमान नेबाली पाडा टीमला ज्या फलंदाजांना चांगला खेळ साकारला करण ठाकूर आता मैदानातून बाहेर. टँगडीचा तिसरा धक्का लागला. फलंदाज करण ठाकूर मैदानातून बाहेर झाला. दबाव निर्माण केलाय गोलंदाजी करत असताना स्वर्गीय विष्णू शेठ पाडी पडले टीमला. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. एक षटका जरूर आला त्याचा लगेच पलटवार देखील केला गोलंदाज प्रथम बातरीना जिथे विकेट करण ठाकूरची मैदानातून बाहेर झाली. तिसरा धक्का लागला. संघाची धावसंख्या पाहिली 19 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना नेबाली पाडा
धाबेसाठी शिरकाव करता, धाबेसाठी संघर्ष करतोय नेवालीपाडा. धाबा येत नाही, डोकेदुखी राहिल्या. करण ठाकूरनं चांगला खेळ साकारला, वैयक्तिक 14 धाब्यांचं योगदान दिला. आता त्याची विकेट देखील मैदानातून बाहेर झाल्या. मात्र मॅच मध्ये कशा रीतीने संघर्ष करेल नेवालीपाडा. Oh, you miss I will definitely furniture destroy triple चित. फलंदाज बाद, चौथा धक्का. फलंदाज विजय जाधव मैदानातून बाहेर. गोलंदाज प्रथम मात्रेंना हा चौथा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. संघाची धावसंख्या पाहिली तर अगदी धावगतीला ब्रेक लावला गोलंदाजी करत असताना स्वर्गीय विष्णू शेठ पाडी पडले टीमला. तिन्ही गोलंदाजांना चांगली कामगिरी केली आणि थोडासा बॅकफुटवर त्याला बॅटिंग करत असताना जनमान नेवालीपाडा विकेट 4 गमावल्या. धाबेसाठी संघर्ष होता, धाबे येत नाही, चांगला टार्गेट सेट करायचा. टॉस हरला प्रभासच्या उलट्या दिशेने प्रभास आणि तो प्रभास सुखरूप होत नाही, हे डोकेदुखी राहिल्या. गोलंदाज सय्या पुन्हा एकदा प्रथम मात्र ऑन हॅट्रिक गोल्डन बॉल. ऑन हॅट्रिक, लाईन लेंथ चांगली होती, योग्य लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी आपल्याला प्रथम मात्रेची पाहायला मिळतं. आणि सलगचा तिसरा बॉल निर्धाव फेकला गोलंदाज प्रथम मात्रेंना. तिन्ही गोलंदाजांना अगदी चांगली गोलंदाजी साकारली, जिथे फ्रंट फूट वरती गोलंदाजी करत असताना स्वर्गीय विष्णू शेठ पाडी पडले संघ. पुढचा बॉल समोर फलंदाज पहिला मयूर जाधव 6व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये. सुपर बॉलिंग, समरीन डिलिव्हरी, अगदी फलंदाजाला पूर्णपणे पायामध्ये बेड्या टाकल्या इतकी ताकदवर गोलंदाजी आपण प्रथम मात्रेची पाहतोय. सलगचा आपण पाहिला तर चौथा बॉल निर्धाव फेकला. कदाचित एस्टांचा वेध देखील घेतला, मात्र बेस पडणं हे महत्वाचा, त्याच्या कारणास इथे हा सलगचा चौथा बॉल निर्धाव तुम्हाला पाहायला मिळतो. शेवटचा अंतिम बॉल, पहिला बॉल वरती षटकार आला आणि त्याच्यानंतर काय गोलंदाजी केली या मॅच मध्ये गोलंदाज प्रथम मात्रेंना. सलग 4 बॉल निर्धाव, ज्याच्यामध्ये 2 विकेट. अंतिम बॉल, तिसरा षटक, समोर मयूर जाधव फलंदाज. मध्ये लाऊड अपील, LBW शिकार तिसरा धक्का या ओव्हर मध्ये दिला गोलंदाज प्रथम मात्रेंना. तिसरा षटकाचं खेळ देखील समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जय हनुमान नेवालीपाडा संघ जाऊन पोहोचला 5 बाद 19 या आकड्यावरती. टँगडीच 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली संघ 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 22 मात्रेंना खर्च केला 9, ज्याच्यामध्ये 1 विकेट. सेकंड षटक फेकला रोशन कुंभारनं, ज्याच्यामध्ये अवघ्या 4 धावा 1 विकेट. आणि तिसरा षटक प्रथम मात्रेंना काय गोलंदाजी केल्या. पहिला बॉलवरती षटकार, मात्र मागील 5 बॉल सलग निर्धाव, ज्याच्यामध्ये 3 विकेट. अवघ्या 6 धावांना 3 विकेट हा कारनामा त्या ओव्हरमध्ये गोलंदाज प्रथम मात्रेंना केला. शेवटचा षटक या बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अक्षय कुंभार हा चौथा ट्रम्प कार्ड स्वर्गीय विष्णू शेठ पाडी पडले टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकून सर्वप्रथम संघनायकांना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावरती ठाम गोलंदाजी केली. पहिलाच बॉल वेगवान होता, लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपला मिस करत पंचांचा इशारा की वाईट बॉल
अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त धाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. हा धावा अतिरिक्त किंवा बॅट धाबा येणं हे महत्वाचं. सध्या बॅटिंग करत असताना जय हनुमान नेवालीपाडा टीमसाठी संघ 20 या आकड्यावरती किमान जरी या ओव्हरमध्ये 15+ धाबा बनल्या तर एक फायटिंग टोटल नक्कीच उभारू शकते. मग त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल धाब्यांसाठी. पुलटास बॉल आला द कार्पेट मिड विकेटला चेंडू चालला. टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं पम्बलिंग झालं तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलवरती एका धाबेला प्राधान्य दिलं जातं. मोठे फटके आले नाही या मॅच मध्ये नेवालीपाडा टीमसाठी. त्याच्याच कारणास्तव लो स्कोर फलकावरती पाहायला मिळते. सिंगल डबलला प्राधान्य देणं होतं आणि ते देखील करता आले नाही. वारंवार विकेट गमला. तब्बल 5 विकेट मैदानातून बाहेर गेल्यात. त्याच्या कारणास्तव पूर्णपणे प्रेशर सध्या नेवालीपाडा संघावरती. या पुढचा बॉल थोडासा रिदम चुकला. गोलंदाज अक्षय कुंभार, जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता तेव्हा तुमचा फुटवर्क तुमचा रिदम महत्वाचा असतं. पुन्हा एकदा सेट होतील बॉलिंग ट्रॅकवरती. अक्षय कुंभार जो चौथा ट्रम्प कार्ड स्लॉगरचं षटक फेकत असताना नक्कीच पडले टीमसाठी. सेकंड बॉल लाऊड अपील झाली. यस, फलंदाज बाद. LBWचा शिकारा 6वा धक्का बॅटिंग करत असताना नक्कीच नेवालीपाडा टीमला. तर धक्का लागला 6वा. 6 फलंदाज मैदानातून बाहेर झाल्यात. पूर्णपणे प्रेशर बॅटिंग करत असताना नेवालीपाडा संघावरती. संघाची धावसंख्या पाहिली तर 21 धाबा फलकावरती. शेवटचं षटक या स्लॉगरचं षटक गोलंदाज अक्षय कुंभार हा गोलंदाज प्रार करण्याचा प्रयत्न जरूर होता. व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. मिड विकेटला क्षेत्ररक्षक हा डीप मध्ये उचलते फेकतील. अवघ्या सिंगलला शेवटच्या षटकामध्ये देखील सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. याचं कारण असं चारही गोलंदाजांना 4 छान लावल्या. गोलंदाजी करत असताना खरं स्वर्गीय विष्णुशेठ पाटील पडले टीमसाठी. चारही गोलंदाजांना भरपूर चांगले योगदान दिलं आणि तिथे बॅकफुटवरती ढकलला बॅटिंग करत असताना जय हनुमान नेवालीपाडा टीमला. एकने संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली डबल दुरी 22 या आकड्यावरती नेवालीपाडा. स्लोवर बॉल चिंद स्पेस केला. फटका चांगला अलाउन द कार्पेट. क्षेत्ररक्षकाला चकवा देत असताना बॅकवर्स कव्हरला चेंडू फरार होईल. जिथे मिलतीच्या ठोकला हा चौकार. निलेश जाधवच्या बॅटमधून 4 धाब्यानं संघ देखील पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली 26 धाबा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 तरी मोठे फटके आले तर सेकंड सत्रामध्ये फाईट देऊ शकते नेवालीपाडा अगेन्स्ट केलेला स्वर्गीय विष्णुशेठ पाटील पडले टीम समोर. 2 बॉल शिल्लक आहेत, माफ करा. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. समोर पुन्हा एकदा फलंदाज निलेश जाधव हा फलंदाज इन ॲक्शन मध्ये. 4थ्या क्रमांकासाठी हा फलंदाज दाखल झाला. खूप वेळ नॉन स्ट्राइक एंड वरती होता. स्ट्राइक मिळाली. हवाई सपोर्ट देत असताना क्षेत्ररक्षकांना केली आहे चुकी. तिथे जीवनदान दिला फलंदाज निलेश जाधवला. यस, आणि इथे मात्र 2 धाबा देखील कंप्लीट होतील. जबरदस्त रनिंग द बिटवीन. चित्याच्या चपलाईने या 2 धाबा कंप्लीट केल्या. 2 धाब्यांना संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 28 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम एक बॉल अपेक्षा धरून बसला जर्मन नेवालीपाडा की या बॉलवरती एखादा मोठा फटका जो चांगला टार्गेट सेट करत सेकंड सत्रामध्ये नक्कीच फाईट देण्यासाठी पडली टीम समोर. चला स्पीडअप करा. शेवटचा अंतिम एक बॉल समोर निलेश जाधव वैयक्तिक 7 धाब्यांचं योगदान दिला. 3 बॉल फेस केलात. तो फलंदाज सध्या आपण जास्तीत जास्त नॉन स्ट्राइक एंडवरती पाहिलं निलेश जाधवला. जशी स्ट्राइक मिळेल थोडंसं आक्रमण केलं जातं निलेश जाधवच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम बॉल आहे. अंतिम बॉलवरती कोणती मोहर
फलंदाज निलेश जाधवच्या बॅटमधून असेल हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार अक्षय कुंभार. शेवटचा अंतिम एक बॉल. अंतिम बॉल आला ऑन द कार्पेट ऑफ साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी पलटवार केला आणि इथे मात्र यस फलंदाज बाद रनआउटचा शिकार. धक्का लागला 7वा. बॅटिंग करत असताना जर्मन नेबालीपाडा टीमला पहिल्या पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना नेबालीपाडा टीमला तब्बल धाबा जमा केला 29-29 आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष प्रवास करावा लागेल. येणारे बॉल शिल्लक असतील 24 बॉल आणि 30 धाब्यांचा लक्ष प्रवास स्वर्गीय विष्णू शेठ पाटील पडली टीम समोर. मी खरं तर मनापासून आभार व्यक्त करेन पूर्ण सर्व आयोजक कमिटी टीम स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले म्हात्रेपाडा ज्या सर्व आयोजकांना आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी दिली सर्वांचा मनापासून आभार. विशेष आभार करेन आमचे मित्र अल्पेश म्हात्रे यांचा. सर्वांचा आभार व्यक्त करतो. इथे मी रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तर निश्चित आपण ज्यांचा आवाज ऐकला मंगेश पाटील यांचं सन्मान करण्यासाठी मी आयोजन कमिटीच्या माध्यमातून केतन म्हात्रेंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते खरोखरच खूप चांगलं शब्दांचं भंडार आपण त्यांच्या माध्यमातून आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिला. वेळेवरती मंगेश पाटील हे आमचे साथी समालोचक कॉमबॉक्समध्ये आमच्यासोबत खूप चांगलं शेअर केलं. त्यांचं मनापासून आमदार चषकामध्ये आभारसुद्धा की ज्याने आम्हाला साथ दिली. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आजच्या या रात्रीमधील अंतिम लढत अंतिम सत्र आपल्याला पाहायला मिळेल जिथे धावा ठोकल्यात 29 आणि 30 धावांचं लक्ष असेल. सामना जिंकण्यासाठी स्वर्गवासी विष्णू शेठ पाटील पडलेगाव ब या संघाला 30 धावांची गरज आहे. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल यात मात्र शंका नसेल. जर्मन नेवालीपाडा संघाने धावा कमी का झाल्या याचं उत्तर सर्व प्रेक्षक वर्ग सुद्धा मागत असतील नेवालीपाडा टीमकडनं. तर निश्चितच आम्ही चर्चा करत होतो की आता थोडंसं वेळ झाला आणि जर क्लायमॅक्सचा विचार केला थोडासा विकेटवरती दवसुद्धा पडला आहे आणि त्यामुळे विकेट जी होती ती थोडीशी दमट झाली आणि त्यामुळे कदाचित चेंडू बॅटवरती व्यवस्थित आले नाही आणि त्यामुळे जास्तीत जास्त खेळाडू पायचीतच्या स्वरूपाने बाद झाल्यात. याचा अर्थ असा ठरेल की गोलंदाजाला थोडीशी मदत इथे प्राप्त होतो आहे. जर्मन नेवालीपाडा संघ हा संघ जुजारू संघ आहे. या संघाने नेहमीच प्रत्येक संघाबरोबर खेळत असताना पलटवार केला आणि याही मॅचमध्ये तो पलटवार करेल का. येणारे 24 चेंडू 30 धावा या कुटण्यासाठी पडलेगाव 20 संघाला सुद्धा कडी मेहनत करावी लागेल आणि त्यामुळे आता सामना पाहण्यासाठी खूप मजा येईल. सलामीची जोडी पाहायचा सामना लवकर संपेल की सामन्यामध्ये काही ट्विस्ट पाहायला मिळेल कारण तोफखाना खूप आहे गोलंदाजीचा. आपण पाहू शकाल नेवालीपाडा टीमकडे कारण मलंगड विभागातील दादा संघ ज्याने नेहमीच डोंबिवली रायगड बदलापूर विभागामध्ये जाऊन कालच आपण पाहिलं की उसाडण्याच्या नाईट स्पर्धेमध्ये क्रिकेटच्या त्या स्पर्धेमध्ये मात्र टॉप 4 मध्ये दाखल होणारा संघ आता मात्र सुपर 10 मध्ये संघ दाखल झाला. परंतु आता इथे थोडीशी मेहनतीची पराभष्ट करायला लागेल. 24 चेंडू 30 धावांची गरज आहे. मॅच खूप क्रुशियल मुवमेंटला आहे. कोण जाणार टॉप 8 मध्ये या स्पर्धेमध्ये आमदार चषकाच्या टॉप 8 मध्ये जाण्यासाठी लढत फार महत्त्वाची आहे. दोन्ही संघाला स्वर्गवासी रामशेठ म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले क्रिकेट संघ म्हात्रेपाडा यांच्या वतीने शुभेच्छा. पहिलाच बॉल भन्नाट वेग असलेला हा चेंडू जबरदस्त चेंडू होता. मी अगोदरच म्हटलं होतं की बॅटवरती चेंडू व्यवस्थित येत नाही आहे कारण रोशन जाधव सारखा फलंदाज स्ट्रगल करत होता. तर मात्र पडलेगाव संघाच्या फलंदाजांना सुद्धा मात्र तशाच पद्धतीचा वर्तन पाहायला मिळेल. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 पैलू असतात. जर फलंदाजी आपण केली आहे तर येणाऱ्या क्षणामध्ये विरोधी संघाला सुद्धा फलंदाजी करावी लागेल. दरम्यानचा हा चेंडू आउटफील्ड फास्ट आहे
परंतु चेंडू अडवलाय, परंतु इथे तो चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. बघा आवाज देऊ नका आमचे तिसरे पंच. तर या 6 चौकार 4 धावा येतील. दीपू प्रधान यांच्याकडनं सिद्धार्थसाठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चौकार येते, दुसऱ्याच चेंडूवरती चौकार आलाय. हाही चेंडू व्यवस्थित बॅट वरती आला नाही. अतिशय चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्यामुळे सन्मान देणं फार गरजेचं होतं. सन्मान देताच आपण पाहू शकाल सिंगलच्या स्वरूपाने धापलकावरती धावसंख्या 5 या आकड्यावरती विकेट घेणं आता मात्र फार गरजेचं ठरलंय. जर्मन नेवालीपाडा या टीमला रोशन जाधव वरती पूर्णपणे जबाबदारी असेल. सलामीची जोडी ऋतिक कुंभार आणि रोहन मात्रे आपण सध्या बॅटिंग करताना पाहतोय. हलक्याच्या हाताने क्लिक केला, याला म्हणतात समजदार. समजदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. त्यांना सुद्धा ठाऊक आहे 30 धावा आहेत. या 30 धावा आपण तर योग्यरित्या जर चांगल्या पद्धतीने खेळ साकारला तर या 30 धावा पूर्ण होऊ शकतात. कारण जो पलटवार नेवालीपाडा संघ करण्याचा प्रयत्नाने आहे, मात्र त्यांना मात्र मॅच मध्ये येऊ देऊ नये त्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. कारण दापलकावरती धावा झाल्यात 6 धावा आणि रोशन जाधव पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्क वरती. हा फटका बॅटच्या रडार मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर समलोचन कक्षाच्या वर्ण हा चेंडू षटकार. पलकावरती धाव संख्या 5 चेंडू 12 धावा, 30 धावांची गरज होती आणि आता मात्र 19 चेंडू मागे 18 धावांची गरज आहे. बघा षटकाराने अंतर किती कापताना पाहिलं. एक चौकार एक षटकार आलाय रोशन जाधवच्या गोलंदाजीवरती. अजून एक मोठा फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहे. खराब क्रिकेट सीमारेषेच्या बाहेर, थोडासा आत्मविश्वास ढासळलाय टीम नेवालीपाड्याचा. येतोय हा चौकार. तर चला क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे. 16 धावा झाल्या, 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहे 18 धावा. आता 18 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. बघा धावांपेक्षा आता चेंडू जास्त आहेत, त्यामुळे सामना सहजरित्या जिंकता येऊ शकतो. स्वर्गवासी विष्णू शेठ पाटील पडलेगाव बी यांच्या माध्यमातून मॅच पूर्णपणे त्यांच्या आता बाजूने दिसतोय. नेवालीपाडा संघाला मात्र पहिले षटक थोडंसं मागणं ठरलं. क्षेत्ररक्षणाची साथ सुद्धा मिळाली नाही. लखन जाधव गोलंदाज. लखनचा हा चेंडू मात्र दिशाहीन होता. पंच दर्शवताना पाहतोय व्हाईट बॉल. तापलकावरती धावसंख्या 17 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. 13 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. आता मात्र प्रश्न झाला प्रेक्षकांना, लवकर सामना संपेल की काय, की नेवालीपाडा संघ कमबॅक करेल. आता पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. रिकव्हरी चांगली होती, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा तिसऱ्यांदा आपण पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. धावा खूप कमी होत्या आणि क्षेत्ररक्षकांची साथ इथे मिळाली नाही. हाही चेंडू मात्र ऑफस्टंप होऊन बाहेर आहे. इट इज अ वाईट बॉलने धापलकावरती धावसंख्या. बघा धावांची इन्व्हेस्टमेंट खूप कमी आहे. 17 चेंडू मागे 8 धावा हव्यात सामना जिंकण्यासाठी. स्वर्गवासी विष्णू शेठ पाटील पडलेगाव बस संघाला चांगल्या स्थितीमध्ये 8 धावांची गरज आहे.
रिवर्सचा फटका अटेम्प्ट करायचा होता इथे हा ना, आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अर्धच्या माध्यमातून धावसंख्या एक इथे नेमकं घडलं का मैदानाच्या आतमध्ये, असं वाटतं की सामना थोडासा निसटताना पाहतो, त्यामुळे थोडंसं लेझी क्रिकेट नेवालीपाडा या टीमकडनं पाहायला मिळतं. 3 चौकार आतापर्यंत सोडल्यात खराब क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून, अन्यथा मात्र दृश्य थोडंसं वेगळं असतं. पुलचा फटका प्रार केलाय, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, जेल होणार का? यस, फलंदाज बाद. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये, टीम पडलेगाव ब या संघाला. धावांची गरज आहे. बघा आजच्या या रात्रीमध्ये दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल, तो सुपर 8 मध्ये दाखल होणारा संघ. लखन जाधव अनुभव आहे, परंतु धावा खूप कमी आहेत नेवालीपाडा टीमकडे, आणि त्यामुळे लखन जाधवचं मात्र गोलंदाजीवरती लक्ष केंद्रित नाहीये, आणि 2 चेंडूने त्याने आतापर्यंत बाईट फेकल्यात. विकेट नंतर हा दुसरा धक्का, बॅक टू बॅक सलगचा दुसरा धक्का दिला लखन जाधवने. फलंदाज बाद. क्या बात है, जबरदस्त संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. निश्चित आमचे किरण म्हात्रे सुद्धा आयोजक आहेत, प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये सामना एन्जॉय करताना, डीजेच्या नृत्यावरती डान्स सुद्धा करताना. दरम्यानचा हा बॉल मात्र विकेट हॅट्रिक होती, जेल ड्रॉप. खराब क्रिकेट दर्शवला नेवालीपाडा संघाने. आज त्यांच्या समर्थकांना खूप नाराज केला. सिंगल येते, सिंगलने धापलकावरती धावसंख्या. बघा दुसरी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली असती लखन जाधवच्या माध्यमातून. तर चेंडू शिल्लक आहेत, एक चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू 6 धावांची गरज आहे. धाबलकावरती धावसंख्या पाहायला मिळतात 24 धावा झाल्यात, आणि 13 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. पाहायचं याच षटकामध्ये सामना संपेल की लखन जाधव अजून एक विकेट प्राप्त करेल. टॅप केलाय चेंडूला मागे जाऊन फटका प्रहार केला. सिंगल नुसार धाबलकावरती धावसंख्या 25 या आकड्यावरती.
मॅच होताना पाहतोय आज म्हात्रेपाडा संघ एका अर्थात वन साइडेत निघालाय, कारण 3 सामने जिंकून तो मात्र उद्या याच क्रीडांगणावरती खेळताना आपण पाहू शकता. परंतु या 2 संघांपैकी पाहायचं आहे कोणता संघ तो सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे. 5 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लक आहेत 12, अर्थात 2 षटकामध्ये 5 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज झालाय शेवट निश्चित कार्तिक जाधवला तिसरी षटक घेऊन येताना पाहतोय. हलक्याशा हाताने क्लिक केला, बघा किती चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. तर सिंगल डबलने सामना जिंकता येईल, मात्र हा दृश्य इथे मात्र तिसऱ्या पंचांना रेफर केला. तिसरे पंच आमचे आपण जाऊया जबरदस्त टेलिग्राफ आपण पाहिला. रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज बाद आहे की नाही. यस, फलंदाज बाद. फलंदाज बाद होता. गरज होती का हा सुद्धा प्रश्न. खूपच लांब मात्र क्रीज पासून थांबलाय राहिलाय फलंदाज आणि त्यामुळे फलंदाजाला तिसऱ्या पंचांच्या नुसार बाद घोषित केला. टॉप 8 संघ आपल्याला पाहायला मिळेल. परिचित उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतील. पहिली लढत गुरवली विपक्ष आशेले ही पहिली लढत. त्यानंतर नाहरण विपक्ष पहिले मॅचचा विजेता संघ आणि त्यानंतर उमरोली विपक्ष काकडवाल आणि त्यानंतर नेवाली विपक्ष चिंचवली. परंतु अंतिम सामन्यासाठी आम्ही थांबतोय कारण धावा बनवायच्या आहेत 4. हा चेंडू मात्र गॅप मध्ये विनिंग स्ट्रोक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि सामना जिंकलाय स्वर्गवासी विष्णुशेठ पाटील पडलेगाव बी संघाने. डी
जी चौथा सामना होता तो आता स्पष्ट झालाय. मात्रेपाडा विपक्ष पडलेगाव ब संघ हा सामना अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. बघा स्क्रीनच्या समोर सुद्धा आपल्याला लॉट्स पाहायला मिळेल. गुरवली आशिले नारायण पहिला विजेता संघ, उमरोली काकडबाल नेवाली चिंचवली मात्रेपाडा पडलेगाव ब संघ असे मॅचेस तुम्हाला पाहायला